सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री चिंचाळेश्वर महादेव संस्थान कळमनुरी दिनांक 27 जानेवारी 2021 ते 3 फेब्रुवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. श्री सरस्वती नमः. श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. श्री मातृदेवताभ्यो नमः. श्री पितृदेवताभ्यो नमः. श्री इष्टदेवताभ्यो नमः. श्री सकलदेवताभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिवे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. शरदयागसमाकारे सरस्वती नमोस्तुते. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय तस्मै नकराय नमः शिवाय मनोजवो मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं कंसचाणूरमर्दनं
श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारि बरन रघुवर बिमल जसु जो गाय बुद्धिहीन तनु जाने सुमिरो पवन कुमार
संजीवयत्यखिल शक्तिधरा स्वभावा अन्यंशहस्तचरणश्रवणभगादिं प्राणो भगवते पुरुषाय तुभ्यं श्रीराधा मेरी स्वामिनी मैं राधे का दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता ब्रज रजार मस्तक लगे मुक्ति मुक्त हो जाए। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। दोनों मिनिट सर्वांनी हाताने काढले आणि मुखाने नामस्मरण करायचे। ओ श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद
तेजस्फुरति प्रदेश विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति आता अभिनव वाद विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिया परमंगलमय प्राग्रेश्वर आकारण करुणा वरुणालय भक्तवांचा जलपतो श्रीमद भागवत महापुराण आज आपला कथेचा पहिला दिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चालत असलेला हा भगवान श्री चिंचाळेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी कळमनुरी यांच्या वतीनं सुंदरसे केलेले आयोजन या कार्यक्रमाचे नियोजन परम आदरणीय परम श्रद्धेय आपल्या सर्वांचं भूषण असणारे वारकरी महामंडळांचे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आमचे रामकिसन महाराज ठाकूर यांच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला पुनश्च एकदा प्राप्त झाला। त्याचबरोबर उपाध्यक्ष आमचे रामरावजी मोठे पाटील असते आणि या भागवत कथेचे यजमान कौसल्याबाई नारायणरावजी शिंदे व कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व उपस्थित गुणीजन मंडळी आदरणीय महाराज मंडळी श्रोते मंडळी उत्कृष्ट कीबोर्ड वादक साथीवर ज्यांची साथ संगत मिळणार आहे ते म्हणजे आमचे रघुनंदन महाराज उत्कृष्ट तबला वादक आमचे धनंजय महाराज त्याचबरोबर उत्कृष्ट शाळाची साथ संगत करणारे आकाश महाराज आणि तसं तबल्याची साथ आपले कृष्णा महाराज रोकडेही आहे पण ते आता उद्यापासून साथ संगत करतील संध्याकाळी कीर्तनाला हजर होणार आहे। कार्यक्रमाची सुंदर साऊंड सिस्टीम त्याचबरोबर हा कार्यक्रम 7 दिवसाचा पूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये गाजलेलं YouTube चॅनल मराठी हॉटस्पॉट व गजर कीर्तनाचा या दोन्ही YouTube चॅनलवर 7 दिवसाचे कार्यक्रम दिसणार आहेत। कालांतराने तुम्हाला आयुष्यभर कधी जरी YouTube वर सर्च केलं कळमनुरी कार्यक्रम चिंचाळेश्वर तुम्हाला YouTube वर पाहायला मिळणार आहे। असे आमचे शूटिंग वाले दादा त्यांनाही धन्यवाद। जमलेली सर्व उपस्थित गुणीजन मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो आणि कथेकडे वळतो। पहिल्या दिवसाची कथा म्हणल्याच्या नंतर पहिल्या दिवसाची कथा म्हणजे श्रीमद भागवत महात्म्य। भागवत महात्म्य कशाला म्हणायचं? पूर्ण भागवत ग्रंथाचा परिचय म्हणजे त्याला श्रीमद भागवत असं म्हणतात, भागवत महात्म्य असं म्हणतात। भागवत कथा का ऐकावी, भागवत कथा कशी ऐकावी, भागवत कथा ऐकल्याच्या नंतर नेमकं होतं तरी काय
आणि भागवत कथा ऐकल्याच्या नंतर जर माणूस मोक्ष पदाला जात असेल, जर एखादा माणूस मुक्त होत असेल, तर त्याला पुरावा काय नाही? या पूर्ण गोष्टीचा परिचय म्हणजे त्याला भागवत महात्म्य असं म्हणतात. आणि ते भागवत महात्म्य आज आपल्याला श्रवण करायचे. तर भागवत कथा तिला म्हणतात महाराज, जी कथा ऐकल्याच्या नंतर माणसाच्या जीवनाची व्यथा दूर होत असते, त्याला म्हणायचे श्रीमद भागवत कथा. अशी सुंदर कथा आहे. महाराज म्हणले कथा ऐकल्याच्या नंतर जीवनात कितीही मोठं संकट असो, जीवनात येणारं कितीही मोठं दुःख असो, ते मोठमोठे पर्वतासारखे दुःख कथा ऐकल्याच्या नंतर माणसाच्या जीवनातले पळून जातात. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची, कथा पापनासी उद्धरिणे दोषी. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. अशी सुंदरशी कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा. याच्या पुढे जाऊन महाराज एका ठिकाणी म्हणले कथा म्हणजे त्रिवेणी संगम. ज्या कथेमध्ये देव आहे, ज्या कथेमध्ये भक्त आहे आणि ज्या कथेमध्ये देवाचे नाम आहे, त्याला म्हणायचं त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी संगम. देवा भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रजवंदिता, तेची पै उत्तम चरण रजवंदिता. जळली दोषाचे डोंगर, जळली पापाचे डोंगर. महाराज अशा ठिकाणची माती जरी मस्तकाला लावली तरी नेमकं होतं काय? जळली दोषाचे डोंगर. मोठमोठे पापाचे दोषाचे डोंगर आपल्या आयुष्यातून निघून जातात. ती परम पवित्र कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा.
महाराजाच्या पुढे जाऊन बोलले, कथा किती महान आहे. महाराज म्हणले, एखाद्याला जर नेण्याकरता जर काळ आला ना, काळ म्हणजे एखाद्याला नेण्याकरता जर यमदूत आले, त्याचं आयुष्य संपलं आणि नेण्याकरता त्याला यमदूत आले, तो माणूस जर कथेमध्ये येऊन जर बसला तर महाराज म्हणले त्याला काळ नेऊ शकत नाही. त्याला तिथून काळ नेऊ शकत नाही. कारण कथेची वेळेची आज्ञा नाही. यमधर्म सांगे पिता तेथे नाही पुन्हा सत्ता. जेथे होय हरी कथा जय घोष नामाचा. इथं काळ येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही. कारण यमदूताला परवानगी तिथे येण्याची नाही. महाराज म्हणले, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही. तो काळ सारखा आपली वाट पाहत असतो. याचं किती आयुष्य राहिलंय, याचं किती आयुष्य राहिलंय. घडी घडी काळ वाट याचे पाहे, अजून किती आहे अवकाश. पण तोच एखादा माणूस जर कथेमध्ये येऊन बसला तर त्याला तिथून काळ मिळू शकत नाही. आणि जर घटना घडली, एखादा माणूस जर जगावला आणि मला जर म्हणले, ठाकूर महाराज म्हणले होते कथेत बसल्याच्या नंतर काळ मिळू शकत नाही, मग झालं कसं काय? त्याचं कारण नाही. काळ मिळू शकत नाही, पण कोणाला? ज्याचं चित्त कथेमध्ये. तुम्ही शरीराने येऊन बसलात आणि चित्त जर तुमचं कथेमध्ये नसेल तर तुम्हाला नेऊ शकते. नेऊ शकत. म्हणून चित्त लावून कथा ऐकली पाहिजे. नुसतं शरीर घेऊन येऊन उपयोग नाही. शरीराबरोबर माणसाचं चित्त जाग्यावर असलं पाहिजे. नाही तर आमच्या बऱ्याचशा माता नवऱ्या कथा ऐकायला येतात, पण चित्त जाग्यावर नसतं. मनातल्या मनात विचार करतात, बाई मी कथेला येऊन बसले, माझ्या घराचं कुलूप लावलं का नाही माहिती नाही, वडून पाहिलं नाही, म्हणजे बसली कथे झटके हाणायली घरच्या. असं कितीतरी जर दिवस तुम्ही कथा ऐकली तरी उपयोग. महाराज म्हणले, जवळी नाही चित्त. काय म्हणले? निष्ठ शरीर जर तुम्ही कथेमध्ये घेऊन बसला तर मड बसलं काय, शरीर बसलं काय, याच्यामध्ये फरक. चित्त असलं पाहिजे. चित्त असलं पाहिजे. एके ठिकाणी पण ज्ञानोबा म्हणले, चित्त जर तुमचं नसेल, तुम्ही कितीही तीर्थयात्रा केल्या आणि किती जरी काही केलं तरी तुमच्या सर्व तीर्थयात्रा मातीत जातात. चित्त राहिला तरी चित्त राहिला
देवे चित्त जर तुमचं जागेवर नसेल तर महाराज म्हणले किती जरी तीर्थयात्रा केल्या तरी सफल होत नाही. म्हणून चित्तानं परमार्थ करा. शरीरानं परमार्थ करण्यापेक्षा चित्तानं केलेला परमार्थ करा. नाही चित्तानं केलेला परमार्थ जीवनात कधीच वाया जात नाही. म्हणून कथा ऐका पण चित्त देऊन ऐका. आणखी कथेचा मोठा फायदा सांगितला. तुकोबाराय कथा ऐकणाऱ्याच्या आई वडिलाला धन्यता देतात. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयासिया कुणी कन्या पुत्र होती जे सात्विका तयाचा हरी गवाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि असे जे कथा ऐकणारे महाराज म्हणले यांची सेवा जर माझ्यासारख्याला घडली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. पण कोण जे हिताच्या ठिकाणी जातात जे गीतेचं भागवताचं जे श्रवण करतात ते माणसं एवढे धन्य की महाराजांना त्याचं वर्णन केलेलं आहे महाराज. म्हणून परम पवित्र ही भागवत कथा. नैमिषारण्यामध्ये सूतजी महाराज सनकादिक ऋषींना शौनकादिक ऋषींना समोर घेऊन ही कथा सांगतात. 88,000 ऋषी आहेत समोर आणि सूतजी महाराज वयाने लहान आहे ज्ञानानेही लहान आहे पण समोर श्रोता होऊन बसलेत महाराज. मोठ्या माणसाची हीच विद्वत्ता असते. मोठे माणसं कधीच म्हणत नाहीत आम्ही मोठे. विद्वान माणूस कधीच म्हणत नाही की मी विद्वान आहे, मी हुशार आहे, मी चतुर आहे. नाही. ज्ञानोबा किती विद्वान आहे. ज्ञानोबा एवढे विद्वान आहेत की ज्ञानाचे ईश्वर म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानाचा
पण ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगत असताना म्हणतात की रे तरी मूर्ख होते का ज्ञानोबाराय? पण मोठ्या माणसाचा किती मोठेपणा, किती नम्रता त्यांच्या ठिकाणी असते. माझ्या तुकोबाराय किती विद्वान होते. माझ्या तुकोबारायांनी पंचम वेद म्हणून गाण्याची रचना केली. तरी ते तुकोबाराय एवढे मोठे असून सुद्धा ज्ञानोबारायचं वर्णन करत असताना असं करतात, मज पाराही काय तोरण पायीची वाहन पायी वारी. तुकाराम महाराज म्हणतात, माऊली मी तुमच्या पायाची वाहन आहे, मी तुमच्या पायाची वाहन आहे, तुम्ही मोठे. मग पायीची वाहन पायी काय मोठेपणा या लोकांचा, काय मोठेपणा. मोठी माणसं कधीच म्हणत नाहीत नाही मोठी ती. म्हणून लक्षात घ्या, जे विद्वान असतात त्यांच्या अंतःकरणात नम्रता असते, ते नम्री नसतात. नम्री वेगळी, नम्रता वेगळी, लाचारी वेगळी, नम्रता वेगळी. कोणाच्याही समोर सारखीच नम्रता असते. पुढं 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 करणं, काम पडल्याच्या नंतर याला लाचारी म्हणतात. पण त्यांच्या ठिकाणी तशी नसतीच महाराज. सर्वांच्या ठिकाणी सारखी नम्रता आहे. साधूच्या एके ठिकाणी महाराजांना दृष्टांत दिला ज्ञानोबारायांना. म्हणजे दोन झाडे, कोणत्या झाडाच्या फांद्या खाली वाकलेल्या असतात? ज्या झाडाला फळं फुलं जास्त आहे त्या झाडाच्या फांद्या अशा खाली वाकतात. आणि ज्या झाडाला काहीच नसतं ते ताट उभं असतं, मोडल वाकणार नाही. तसं जे माणसं खरोखर मोठी असतात, खरोखर त्यांच्याकडे ज्ञान असतं, ते असं खाली झुकतात, नम्रता असते त्यांच्या अंतःकरणात. म्हणजे काही अज्ञानी माणसं असतात ती मोडतात आणि वाकणार कधी जीवनात नाही. बरं झाड कधी भेदभाव करतं? माझ्या झाडाखाली माणसांना बसावं, चांगल्या माणसांना बसावं, चोरांना बसू नये असं कधी झाड म्हणलं का? माझ्या झाडाचे फळ सज्जन माणसानेच खावे, दुर्जन माणसाने खाऊ नये असं कधी म्हणलं का ते झाड? नाही. अहो झाड किती उपकार करतो, सावली तर देते. पण जर त्याचे फळ जर हाताला येत नसेल तर ते झाड सांगते, बाबा खाली पडलेला दगड उचल आणि ते मला फेकून मार. तू मला दगड जरी मारलास तरी मी तुला फळ देईन. किती नम्रता आहे त्याच्या एखादी जर त्याला चांगली एखादी फांदी जर आवडली तर ते झाड सांगतं, माझी फांदी तोड, याचा कुऱ्हाडीचा कांदा कर आणि मला तोडून ने. मला तोडून जरी नेलं तरी मी तुझ्या घराचा दरवाजा होईल. किती नम्रता. आणि तशी नम्रता आमच्या सासूच्या अंतःकरणात असते. महाराज का फळलिया तरुची शाखा सहजे भूमी उतरे देखा, तैसे जीव मात्रा असे का खावती ते. सारखी साधूच्या अंतःकरणामध्ये नम्रता असते. त्यात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एवढी मोठी नम्रता आहे. इथं वयाची मर्यादा नाही, इथं कोणीही एकमेकाच्या पाया पडतं. महाराज पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. मी तुमचं लहान आहे, वयानं लहान आहे, मग दर्शन घेऊ नये. पण इथं वयाची आठ नाही महाराज, इथं वयोमर्यादा नाही, इथं ज्ञानाला किंमत. उपदेश करणारा कोणीही असो, उपदेश भलत्या हाती झाला श्रीधरा.
कोणीही उपदेश सांगणारा असो तो श्रेष्ठच असतो, श्रेष्ठ. म्हणून सूतजी महाराज वयानं लहान आहे, ज्ञानानं लहान आहे, पण समोर बसलेले 88,000 शौनकादी ऋषी वयानं होते, ज्ञानानं होते, तर ही कथा ऐकण्याकरता समोर बसलेले आणि सुंदरस मंगलाचरण आमचे सूतजी महाराज करतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशा श्रीकृष्णाय सच्चिदानंद परमात्मा. सत म्हणजे मृत्यूवर विजय, चित म्हणजे अज्ञानावर विजय आणि आनंद म्हणजे दुःखावर कायमचा विजय ज्या देवाचा आहे तो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः. अशा भगवान श्रीकृष्णाला मी वंदन करतो. आणि शौनक ऋषींनी प्रश्न विचारले, महाराज आम्हाला काहीतरी ज्ञान सांगावं. या संसारामध्ये घोर अंधकाराने, अज्ञानाच्या अंधकाराने आमचं हृदय व्याप्त झालं. आणि महाराज हृदयात जो अंधकार आहे अज्ञानाचा, त्या अंधकाराला वरचा सूर्य कधीच प्रकाशमान करू शकत नाही. त्याला ज्ञानच लागतं, ज्ञानाचा प्रकाश पाडावा लागतो. आणि तुमच्याकडे कोट्यावधी सूर्य असमान ज्ञान आहे, एखाद्या ज्ञानाची किरण आमच्या अंतःकरणावर टाका. अज्ञान विध्वंस कोटि सूर्या समप्रभा सुताखाहि कथा सारम मम कर्णरसायनम. महाराज तुमच्याकडे कोट्यावधी सूर्यासारखं ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा प्रकाश आमच्यावर टाका. आणि एखाद्याला जर चिंतामणी जर भेटला ना, चिंतामणीचा चमत्कार असतो. ज्याच्याकडे चिंतामणी आहे त्या माणसानं कोणत्या जरी गोष्टीचं चिंतन केलं तर ती वस्तू त्याला प्राप्त होते. कल्पवृक्षाचं सुद्धा तेच सांगते, कल्पतरूच्या खाली बसून तुम्ही कोणतीही कल्पना करा, तुमची ती कल्पना पूर्ण होत असते. हो, कल्पतरू खाली कल्पतरू खाली कल्पतरू खाली कल्पतरू Hare
कल्परूप खाली फळे येती मागितली. जी जी तुम्ही कल्पना करता ते कल्पतरू तुमचं मनोरथ पूर्ण करील. पण तुम्ही जर त्याच्या खाली बसून कल्पना केली की मला वैकुंठात जायचंय, कल्पतरू पूर्ण करू शकत नाही. मला वैकुंठात जायचंय असं जर तुम्ही चिंतन केलं चिंतामण्यापाशी, तुम्हाला जाता येत नाही. पण गुरुची जर तुमच्यावर कृपा जर असेल तर सहजरित्या तुम्हाला श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. तुम्हाला सहजरित्या वैकुंठामध्ये सुद्धा जाता येतं, पण त्याला गुरुची कृपा लागते. चिंतामणिर्लोक सुखम सुरगृहो स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. म्हणून महाराज तुम्हाला गुरुदेवाची कृपा आहे, काहीतरी ज्ञानाचा प्रकाश आम्हाला सांगा. सुरजी महाराज म्हणले, ऋषी हो, तुमची जर एवढी भावना, तुमची जर माझ्यावर एवढी श्रद्धा असेल तर मी तुम्हाला आज समस्त शास्त्रांचं सार तुम्हाला सांगतो. महाराज ऋषींना प्रश्न विचारतात, मला सांगा माणसाला सर्वात मोठी भीती कोणती? प्रत्येक माणसाला भीती. मग प्रत्येकाच्या भीतीचं वेगवेगळं कारण. शेतकऱ्याच्या भीतीचं वेगळं कारण, कर्मचाऱ्याच्या भीतीचं वेगळं कारण आहे. पण एक मात्र भीती सर्वांनाच आहे, ती म्हणजे मृत्यूची भीती. ती भीती कोणाला नाही? अहो, जन्म ज्याचा झाला एक दिवस त्याचा मृत्यू होणारच आहे. ती मात्र भीती सर्वांनाच या जगाच्या पाठीवर आहे. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कितने सिंहासन चढ़ चले, कितने हो ज्याच्या जीवनाचं बारसं झालं त्याच्या जीवनाचं एक दिवस तेरस होणारच. आपल्या जीवनातून एक 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 दिवस आता कमी होत चाललाय. जीवनात आयुष्य वाढत नसतं, जन्म घेतल्याच्या नंतर आयुष्य कमी होत असतं. जसं जसं वय होईल तसं. आता माझं वय 27-28 वर्षाचं आहे. 28 वर्ष आयुष्य माझं कमी झालं का वाढलं? कमी झालं. मग तुम्ही आम्ही तर वाढदिवस साजरा करतो. आयुष्य वाढत असतं का आयुष्य कमी होत असतं? कमी होत असतं, पण आपण त्याला वाढदिवस म्हणतो. आणखीन सांगू का? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा महाराज. ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर जगात सगळं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. काय ज्ञानोबा गोड वर्णन करते. ज्ञानोबा म्हणजे आपल्या घरात एखादं जर छोटंसं लेकरू असेल, ते लेकरू जसं 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 मोठं होईल, रांगायला लागल, चालायला लागल, बोलायला लागल, तसं 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 घरच्या आई वडिलांना, घरच्या पालकाला आनंद होते, आनंद. पण जसं जसं मोठं व्हायलंय तसं 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 त्याचं आयुष्य कमी व्हायलंय. कोणाच्या लक्षात येईल? जव जव बाळ बळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले आकुलीकडे, ते ग्लानीची नाही. अरे सतत आपलं आयुष्य कमी होत चाललंय. आता आजचा दिवस आपल्या जीवनातून निघून गेला म्हणजे आजचा दिवस पुन्हा येणार आपल्या जीवनात नाही. गेला, अरे गेला, पुन्हा येणार नाही. म्हणून ऐका, धन्य दिवस त्यांचा आहे, धन्य काळ त्यांचा आहे जो एक एक दिवस
नामचिंतनामध्ये भगवंताच्या स्मरणामध्ये घालतो ना त्याचा दिवस धन्य आहे. तो दिवस त्याचा उपयोगाचा आहे. आणि सतत माणसानं मृत्यूची आठवण केली पाहिजे. आपले संसारिक माणसं मृत्यूची आठवण त्याला अशुभ मानतात, पण परमार्थिक दृष्टीने त्याला शुभ मानतात. एखाद्याला जर मर म्हणलं तर त्याला राग येते, मला मर म्हणतोस. ज्ञानोबा काय म्हणले, आगा मर हा बोलून सहती परी मेरी मेलियावरी रडती. मर म्हणलेलं माणसाला सहन होत नाही, पण रोज माणसानं मृत्यूची आठवण केली पाहिजे. अरे आपला एक दिवस आता कमी होत चाललाय. कारण तुम्ही जर रोज मृत्यूची जर आठवण केली तर तुमच्या जीवनामध्ये पाप कधीच घडत, तुमच्या हातातून पाप घडत नाही. पाप म्हणून आमचे गुरुजी आम्हाला आळंदीमध्ये सांगायचे, आयुष्य जगत असताना माणसानं मंदिरात नाही गेलं तरी चालेल, पण रोज मुसलमान वाट्याकडे बघत जातात. आपल्याला एक दिवस इथे यायचंय, आपल्याला एक दिवस इथं यायचंय, अशी जर कल्पना केली तर माणसाच्या हातातून पाप घडत नाही. बरं, जी वस्तू आपल्या जीवनामध्ये येणार आहे का नाही ते आपल्याला माहित नाही, पण आपण त्या गोष्टीचे वेगवेगळे स्वप्न पाहतो का नाही. पण आपल्या जीवनात मृत्यू येणार आहे का नाही, येणार आहे. मग मृत्यूचं तरी तुम्ही स्वप्न पाहिले का? घरी गेल्यावर पाहत जा कधी कधी आपल्याला असं बसवलंय, समोर दिवाट लागलाय, कल्पना करायला का हरकत आहे? का? कारण हे शुभ सांगितले परमात्म्याची दृष्टी. आपल्या हातातून कधीच पाप घडत नाही. म्हणून महाराज म्हणले सर्वात जास्त माणसाला या जगामध्ये भीती जर कोणती असेल तर ती माणसाच्या मरणाची भीती. कोणाला मरावं वाटतं या जगामध्ये? वाटत नाही, पण मरावं लागतं. आणि त्या मृत्यूच्या भीतीतून दूर होण्यासाठीच महाराज भागवत करतात. भरोसा नाही या जीवनाचा, कधी जाईल क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का,
इस जिंदगी का काय गॅरंटी महाराज आपल्या आयुष्याची गॅरंटी ना आपल्या शरीराची गॅरंटी नाही तुम्हाला कशाची गॅरंटी भेटेल बल्ब विकायला विकत घ्यायला गेला दुकानात तर ते दुकानदार म्हणते जा घेऊन 1 वर्षाची गॅरंटी पण ह्याची काय गॅरंटी गाडीमध्ये बसून गावाला गेला तर गेला आणि परत आला तर आला बरं एवढंच नाही जेवायला बसला आणि जेवला तर जेवला काय गॅरंटी नाही माझ्यापाशी म्हणून तुकोबारायचं असं म्हणले ग्रास केली सत्ता नाही मुखामध्ये घास घालेपर्यंत गॅरंटी नाही मालेवाडीकर झोपले काय मुखामध्ये घास घालेपर्यंत गॅरंटी माणसाची नाही क्षणभंगुर हे जाय कळता ग्रास केली सत्ता नाही सर्वात मोठी भीती म्हणजे मृत्यूची जीवनात आणि त्या मृत्यूच्या भीतीतून दूर होण्यासाठी म्हणजे श्रीमद भागवत कथा जन्मंतरावर भागवत कथा ऐकली महाराज म्हणले त्याच्या जीवनातून मृत्यूची भीती निघून गेली का त्याला करावा ज्यावेळेस राजा परीक्षितीच्या समोर मृत्यूची भीती निर्माण झाली समीप ऋषीचा मुलगा संगी आणि संगी बाळाला शाप दिला येत्या 7 दिवसात तक्षक नावाचा नाग येऊन तुला ढवूश करील आणि तुझा मृत्यू होईल घाबरला महाराज राजा परीक्षित आणि गंगेच्या काठावर येऊन बसला आता मी काय करू कसं करू मला 7 दिवसात म्हणजे माझा मृत्यू होणार आहे आता मी नेमकं करू काय त्यावेळेस त्याला वाचवण्यासाठी शुकाचार्य आले आणि शुकाचार्याने सांगितलं राजा घाबरू नको मी तुला भागवत कथा सांगतो 7 दिवस राहिले तर तुझ्याकडे मान्य 7 दिवसात कथा ऐकायची होईल मोक्ष पदाला जाशील आणि शुकाचार्य ज्या वेळेस राजा परीक्षितीच्या समोर कथा सांगायला बसले स्वर्गातून ज्यावेळेस लोकांना कळालं की आता भागवत कथा सुरू होणार आहे राजा परीक्षितीला शुकाचार्य कथा सांगणार आहे हे कळाल्याबरोबर महाराज स्वर्गातल्या लोकांना अमृताचा कलश घेतला आणि समोर आले शुकाचार्यांनी साष्टांग प्रणिपात केलं आणि महाराजाला विनंती केली महाराज आम्ही स्वर्गातून आलो मान्य मला आला पण आला कशा करता आम्हाला भागवत कथा ऐकायची आणि आम्ही अमृताचा कलश आणलाय फुकट कथा आम्हाला समजू नका दक्षिणेच्या रूपामध्ये तुम्ही अमृताचा कलश घ्या पण आम्हाला कथा सांगा महाराज मनात शुकाचार्य विचार करू लागले आहे अमृत काय सामान्य गोष्ट नाही अमृत किती दुर्लभ समुद्र मंथन झालं आणि 14 रत्नापैकी एक रत्न बाहेर निघालं म्हणजे त्याचं नाव सुधाम आणि ते सुधाम सहजासहजी आपल्याकडे हे घ्या तुम्ही परीक्षितीला द्या तो अमर होईल आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला कथा सांगा जय हो जय श्री भागवता आरती करू तुझे भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझे भगवंता श्री शुकमुनी परम भक्ति आए
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री चिंचाळेश्वर महादेव संस्थान कळमनुरी दिनांक 27 जानेवारी 2021 ते 3 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.